नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर। आज देवाचं मंदिर हे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे। पूर्ण फोटो ते पुसून घ्यायचे आहेत। देव पितांबरने स्वच्छ घासून घ्यायचे आहेत। आता इथे मी देवाचे पूर्ण असे स्वच्छ घासून घेते। आता इथे पूर्ण देव मी स्वच्छ असे आता इथे पूर्ण देवाची अशी मांडणी करून घ्यायची आपल्याला। आता इथे मी अन्नपूर्णा ठेवणार आहे। तांदूळ एका प्लेटमध्ये घेतले, त्याच्यावर हळद कुंकू आणि अन्नपूर्णेच्या पळीत असे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। आता इथं लक्ष्मी मातेला ठेवायचं आहे। आता सर्व देवाची पूजा अशी करून घ्यायची आहे। हळद कुंकू अक्षत सर्व देवींना करून घ्यायचं आहे। आता इथे फुलं सुद्धा वाहून घेतलेली आहेत। मी देवाला फुलं सुद्धा असे ठेवून घेतली आणि साईडला असे इथं एका याच्यावर नाग सुद्धा काढून घेतलेला आहे। नागपंचमीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे। पेपरवरच काढून घेतलं। याची सुद्धा पूजा छान अशी करून घेतलेली आहे। मला आता मुटकुळे करायचे आहेत। त्यासाठी मी गव्हाचं पीठ, बेसन, लसूण घेतलं, हळद घेतली, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून याची घट्टसर कणिक लावून घ्यायची आहे। आणि आमच्या इकडे ही नागपंचमीच्या दिवशी करतात। हे सकाळी केले जाते आणि छान असे घट्टसर कणिक लावून घ्यायचे। आता इथं मी अशी ही घट्टसर कणिक लावून घेतलेली आहे। आता याचे मुटकुळे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हातावर अगदी सोपे आहेत। आता इथं गॅसवर कुकर ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। मोहरी जिरं टाकून घ्यायचं आणि थोडंसं लसूण वाटून घेतलं होतं मी। ते लसूण सुद्धा याच्यामध्ये टाकून छान असं होऊ द्यायचं आहे। लसूण छान असा लालसर झाला की याच्यावर पाणी टाकून याला फोडणी द्यायचं आहे आपल्याला। छान असा याचा तडका बसते। आणि आता आपले इथं मुटकुळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारे आम्ही इथे असे मुटकुळे करून घेतले। असे करून घ्यायचे। खायला खूप छान लागते हे।
आणि करायला सुद्धा सोपे आहेत. फक्त त्याला छान असं शिजू द्यायला लागते. एक 10-15 मिनटं शिजू द्यायला लागते. त्याला छान शिजते. तर आता ही मी अशी बनवून घेतली आणि आपल्या पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आली आहे. याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे. व्यवस्थित असे छान असे शिजू द्यायचे आहेत. बघू शकता आपली छान शिजायले आहेत. कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.